गुड मॉर्निंग फ्रेंड्स. फायनली बॅकपॅक झालेली आहे आणि आपण आज निघालो आहोत एका लॉंग टूरसाठी. सो मी आत्ता तुम्हाला डेस्टिनेशन नाही सांगणार आहे. पहिले आपण आता पुढं मी एवढं सांगतो की आपण आता पुण्यासाठी निघालेलो आहोत. पुण्याहून आपल्याला एक माझा फ्रेंड आहे, तो जॉईन होणार आहे. त्याचं नाव पण मी तुम्हाला तो जॉईन झाल्यावरच सांगेल. सो स्टे ट्यून, लेट्स सी कुठे चाललो आपण. ओके, पण आता ऑन द वे आहोत पुण्यासाठी. तुम्हाला मी जसं सांगितलं, रस्त्यात मी गाडी थांबवली कारण हायवे आणि जो काही सीन होता तो खूपच भारी होता. मला असं वाटलं थोडंसं आपण एक 5 मिनटं ब्रेक घ्यावा आणि मग आपली जर्नी परत कंटिन्यू करू. सो ऑलमोस्ट अजून 100 किलोमीटर्स आहे पुणे टू लेट सी. आणि हा पूर्ण आता 4 लेनच झालेला आहे. सो आपल्याला गाडी चालवायला काही इश्यू होणार नाही आहे. पुण्यापासून पुढे मग मी तुम्हाला अपडेट देतो आणि पुण्याला आपल्याला कोण भेटणार आहे हे पण मी तुम्हाला तिथं पोचल्यावरच सांगतो. सो सी यू ॲट पुणे. सो आपण पोचलो आहे आता नारायणगावला. ॲक्च्युली नारायणगावला थांबण्याचा काही विचारही नव्हता आणि आम्ही फक्त एक कॉफी पिण्याचा ट्राय करत होतो. पण नारायणगाव बायपास अजून सुरू झालेला नाही आहे. सो नारायणगावला आम्ही आलो आणि नारायणगावला आलो आणि परिवारचा नाश्ता नाही केला तर मग काहीच नाही मिळवलं तुम्ही. सो मी रेकमेंड करेल की जेव्हा केव्हा तुम्ही नाशिकहून पुण्याला किंवा पुण्याहून नाशिकला जात असाल तेव्हा ट्राय करा की नारायणगावला नाश्ता करायचा. तुमचा ब्रेकफास्ट जर करायचा मूड असेल तर. हॅलो फ्रेंड्स. हॅलो. सॉरी, ॲक्च्युली मी तुम्हाला लास्ट याच्यात कमिट केलं होतं की पुण्याला पोचल्यावर मी तुम्हाला पुन्हा एकदा माझ्यासोबत कोण येणार आहे ते सांगेल आणि आम्ही कुठे जाणार आहे ते पण सांगणार होतो. बट अनफॉर्च्युनेटली पुण्याला थोडी घाई झाली. सो माझ्यासोबत माझा लहानपणाचा मित्र पंकज आलेला आहे आणि आम्ही दोघं बाईक राईड करत हम्पीला आलेलो आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड बघून थोडीशी आयडिया आलीच असेल. आणि हा आमचा खूप वर्षांपासूनचा गोल होता जो आम्ही आज कंप्लीट केलेला आहे. फायनली आम्ही आज हम्पीमध्ये पोचलेलो आहे. सो नेक्स्ट 2 days आपण हम्पी डिस्कवर करणार आहोत. सो लेट सी अजून तुम्हाला काय काय बघायला मिळतं. थँक्यू सो मच. वेल, आपण फर्स्ट टाईम आलेलो आहोत विरूपक्ष टेम्पल या ठिकाणी. लेट सी मध्ये कसं आहे. आम्ही आता आलेलो आहोत विरूपक्ष टेम्पलच्या बाजूला एक टेकडी छोटीशी, तिथे आलेलो आहोत आणि ऊन बऱ्यापैकी आहे इथे. सो मी रेकमेंड करेल की उन्हाळ्यात ट्राय करा की मी या जागेवर येणार नाही. थंडीत आलं तर बरं आहे. म्हणजे जसं आत्ता आम्ही आलेलो आहोत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 3 महिन्यात तुम्ही विजिट करू शकता आणि त्यामुळे तुम्ही जास्त डिस्कवर करू शकाल. कारण हम्पीमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. सो आम्ही आता विरूपक्ष टेम्पलच्या बाजूला एक टेकडी आहे, तिथे त्या टेकडीवर छोटे छोटे मंदिर आहेत. त्या मंदिरावर आम्ही बसलेलो आहोत. ओके, सो मी एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला.
हा हम्पीचा कृष्णा बाजार आहे. ही ब्लॅकस्टोन पुष्करणी आहे. हम्पी या ठिकाणी खूप साऱ्या पुष्करणी आहे, पण ही थोडीशी स्पेशल आहे. ही प्लेस क्वीन्स बाथ म्हणून ओळखली जाते. हे लोटस टेम्पल आहे. इथे तुम्हाला तिकीट लागणार आहे. या जागेला एलिफंट स्टेबल असे नाव दिलेले आहे. या ठिकाणी हत्ती उभे केले जात असत पूर्वीच्या काळी. ही जी गाडी तुम्ही बघतायत, ही गाडी आपल्याला विठ्ठला टेम्पल वर घेऊन जाण्यासाठी अवेलेबल असते. तुम्हाला विठ्ठला टेम्पल पर्यंत स्वतःची गाडी नाही नेता येत, सो तुम्ही बाय वॉकही जाऊ शकतात किंवा तुम्हाला ती गाडी पण हायर करता येते. आम्ही आता बाय वॉक चाललेलो आहोत, कारण रस्त्यामध्ये हा एक तलाव आम्हाला लागणार होता. सो आम्हाला त्या तलावावर थोडा वेळ थांबायचं होतं, म्हणून आम्ही बाय वॉक विठ्ठला टेम्पलकडे चाललेलो आहोत. आम्ही पोहोचलो आहे विठ्ठला टेम्पलला. आणि विठ्ठला टेम्पलचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही न्यू 50 रुपीजची जर नोट बघितली असेल, त्यावर जो मॉन्युमेंट आहे, जो आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतो आहे, हा मॉन्युमेंट 50 रुपयाच्या नोटवर आहे. आणि फॉर्च्युनेटली आम्ही ज्या टाइम स्पॅन मध्ये आलोय तो वर्ल्ड हेरिटेज वीक म्हणून पण आहे.
गुड मॉर्निंग फ्रॉम हम्पी. सो फायनली आपण मातंग पर्वतच्या हिलवर आलेलो आहोत. आपल्याला आज सनराईज बघायचा होता. सो हम्पी हा एक असा स्पॉट आहे की जिथे आपल्याला सनराईजही खूप जवळून बघता येतो आणि सनसेटसुद्धा खूप जवळून बघता येतो. सो आज आपण सनराईज बघायला आलेलो आहोत. आमच्याकडे आजचा दिवस होता. सो मी तुम्हाला पूर्ण सनराईजचा जो काही व्ह्यू आहे तो कॅप्चर करण्याचा ट्राय करतो आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. सो लेट्स सी. सो आपला आता सनराईज बघून झालेला आहे. आता आपण खाली उतरणार आहोत आणि तुम्हाला या जागेबद्दल एक महत्त्व सांगायचं राहिलं की आता रिसेंटलीच आपण लॉकडाऊनमध्ये रामायण बघितलं आणि रामायणमध्ये जो काही सीन आहे म्हणजे हनुमान जेव्हा रामाला भेटतात तो सीन किंवा सुग्रीव बालीव यांच्या जर राहायच्या जागा होत्या किंवा जे किष्किंधा नगरी वगैरे दाखवली ते सगळं हम्पी या ठिकाणीच झालेलं आहे. इथेच हनुमानाचं जन्मस्थानसुद्धा आहे आणि या ठिकाणी सगळे ते जे काही सुग्रीव बालीचा वध केला गेला इथंच हे सगळं झालेलं आहे हम्पी या ठिकाणी. सो हे तुम्हाला सांगण्याचं राहिलं होतं. सो अजून एक ॲड ऑन झालेला आहे आपल्या हम्पीच्या थिअरीमध्ये. ओके. सो आम्ही आता रूमवर येऊन फ्रेश झालेलो आहोत. नाश्ता पण झालेला आहे आता आमचा. आता आम्ही जे काही आमचे 2-3 स्पॉट राहिले ते करायला चाललो आणि ते झाले की आम्ही आजच पुण्याकडे निघणार आहोत. सो बघूया. हे जे ठिकाण आहे हे विजयनगरचे प्रसिद्ध बाजारपेठचे ठिकाण आहे आणि आता आपण तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आलेलो आहोत. समोर जे आपल्याला एक पर्वतावर व्हाईट मंदिर दिसतंय ते अंजनेद्री आहे जिथे हनुमानाचा जन्म झाला असं म्हटलं जातं आणि ही नदी क्रॉस करून तिकडे जावं लागतं. नदी क्रॉस करण्यासाठी इथं गोल गोल बोटी आहे ज्या बघा इथे उलट्या करून ठेवल्या आता पाण्याची लेवल वाढल्यामुळे. तर याचा यूज करून तुम्ही त्या टोकाला जाऊ शकता. हे जे तुम्हाला माझ्या मागे दिसतं आहे हे सुग्रीव मंदिर म्हणून आहे. या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांची भेट झाली होती. सगळ्यात पहिली भेट जी झाली होती ती तुम्ही बघू शकता मागे बॅक साईडला. आणि हे तुंगभद्रा नदीच्या काठावरच आहे हे मंदिर. वेल आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे. ते लोक आपल्याला घेऊन जायला तयार झालेले आहेत. सो आम्ही आता बोटिंग करायला चाललो आहे. जर तुम्ही हम्पीला आला तर ह्या बोटने 15 मिनिट का होईना तुम्ही बोटिंग करा. त्याचे चार्जेस आहेत 15 मिनटं 30 मिनटं आणि 1 आवरनुसार. तुम्ही याल तेव्हा चार्जेस व्हॅरी झालेले असतील मे बी म्हणून मी चार्जेस सांगत नाही तुम्हाला. सो लेट्स सी. ओके. सो आमची टूर सुरू झाली बोटिंग.
आताच मला आमचे जे बोट ड्राईव्ह करताय त्यांनी सांगितलं की मी जसं तुम्हाला आता बोललो की इथे सुग्रीव आणि राम यांचं भेट झाली होती. तर तो जो आपण टेम्पल बघितला याआधी, त्या टेम्पलमध्ये युजली आपण बघतो की प्रभू श्रीराम यांच्यासोबत लक्ष्मण आणि सीता आणि हनुमान यांची मूर्ती असते. पण या मंदिराचं एक वैशिष्ट्य असे की इथं हनुमान यांच्या जागेवर सुग्रीव यांची मूर्ती म्हणजे प्रभू श्रीरामांसोबत सुग्रीव आहे अशी या मंदिरात मूर्ती आहे. यांचं नाव सूर्य आहे. सो ते राऊंड बोट असल्यामुळे ते आम्हाला राऊंड फिरवून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती फास्ट ते राऊंड फिरवत आहेत बोटला. So this is all from Hampi. Now we are going towards Pune. आणि मग पुण्याला मी पंकजला ड्रॉप करणार आणि तिथून पुढे नाशिकसाठी रवाना होणार. सो हम्पीच्या ट्रिपसाठी एवढंच होतं. नेक्स्ट टाइम पुन्हा नवीन स्पॉट डिस्कवर करू. तोपर्यंत तुम्ही मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा आणि काही सजेशन्स असतील इम्प्रूव्हमेंटला तर ते सुद्धा कमेंट्समध्ये लिहून द्या. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका. थँक्यू सो मच.